Okay. See, now it is visible, na? Yes, sir. Okay. Now these terminologies we have to learn first for solving the problem from second unit onwards to last unit. So what are the terminologies? Nominal diameter of the bolt. So nominal diameter of the bolt, D naught, we called as a D naught, or we denote as a D naught. D naught म्हणजे D हा स्मॉल, D म्हणजेच डायमीटर आणि नॉट म्हणजे झिरो, म्हणजे डायमीटरचा जो काय बोल्टच्या डायमीटरचा जो काय तुमचा ओरिजिनल डायमीटर आहे बोल्टचा, त्याला आपण डी नॉट असं म्हणतो. इट इज दी डायमीटर ऑफ दी बोल्ट. मग मार्केटमध्ये या रेंजचे डायमीटर्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल 14 mm, 16 mm, 18 mm, 20 mm, 22 and 24. म्हणजे ह्या साईजचे डायमीटरचे बोल्ट तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतील. सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी इज नॉमिनल डायमीटर ऑफ दी बोल्ट, आणि त्याला आपण काय डिनोट करतोय तर डी नॉट, आणि ते डी नॉट इज नथिंग बट 14, 16, 18, 20, 22, 24 ऑनवर्ड्स अप टू 30, 32. ओके. सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी समजली तुम्हाला. नॉमिनल डायमीटर म्हणजे हे डायमीटरचा बोल्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सिंपल. सेकंड, डायमीटर ऑफ दी बोल्ट होल, DH. Diameter of the bolt hole, DH. Why we called as a DH? D is nothing but diameter and H is nothing but hole. So DH is the diameter of the bolt hole. Okay. Now see how to calculate DH from the diameter. Diameter वरून DH कसा कॅल्क्युलेट करायचा, तर हे तुमचे काय आहेत बघा, हे दोन प्लेट एकमेकाला, मी एक फिगर दाखवले, फिगर मध्ये काय केले, दोन प्लेट एकमेकाला ओव्हरलॅप आहेत, लॅप जॉईंट आहेत. तर आणि हे होल्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याला. हे जे होल्स आहेत ते होल्स म्हणजेच DH. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट DH? सो DH इज इक्वल टू, सी फर्स्ट, D नॉट प्लस 1 म्हणजे D नॉट इज दी, व्हॉट इज D नॉट? D नॉट इज दी डायमीटर ऑफ दी बोल्ट, अँड 1 इंडिकेट इज दी क्लिअरन्स ऑफ दी होल. म्हणजे 14 mm चा डायमीटर असेल, D नॉट इज 14 प्लस 1 म्हणजे 15 mm चं काय पाहिजे, तुमचं होल पाहिजे. समजते का? बघा मी एक एक्झाम्पल पहिलं देतोय. कसा डायमीटर ऑफ बोल्ट होल कॅल्क्युलेट करायचा, तर डायमीटर ऑफ बोल्ट होल DH इज इक्वल टू D नॉट म्हणजेच बोल्टचा डायमीटर प्लस 1 कधी ऍड करणार, 1 mm. हे 14 mm प्लस हे 1 mm, 1 कधी ऍड करणार, इफ द डायमीटर ऑफ बोल्ट लेस दॅन ऑर इक्वल टू 14 mm. डायमीटर ऑफ बोल्ट लेस दॅन ऑर इक्वल टू 14 mm म्हणजे 14 mm किंवा 14 mm पेक्षा जर कमी तुमचा जर बोल्टचा डायमीटर असेल, तर इथं 14 प्लस 1 इज इक्वल टू तुमचा DH काय असणार आहे, 15 mm. दिस इज द फर्स्ट केस. नाउ सेकंड केस, हाऊ टू कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ बोल्ट होल फॉर दी सेकंड केस. सो DH इज इक्वल टू D नॉट प्लस 2. D नॉट इज अगेन 16, 18, 20 and 2 is the clearance of the hole, म्हणजे हे mm मध्येच आहे, 2 पण mm मध्ये आहे. सो नाउ सी हियर, इफ D नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 16 mm अप टू द 24 mm म्हणजे 16 mm पासून 24 mm पर्यंत, 16 mm पासून 24 mm पर्यंत जर तुमचा बोल्टचा डायमीटर असेल, तर होलचा डायमीटर कसा कॅल्क्युलेट करणार, DH इज इक्वल टू D नॉट म्हणजे 16 पासून 24 पर्यंत कोणताही असो. तुम्ही जर 18 mm चा सिलेक्ट केला असेल तर काय होणार, इथं D नॉट 18 येणार प्लस 2 होणार, D नॉट 18 प्लस 2 इज द क्लिअरन्स ऑफ होल. सो द DH 16 टू 24 पर्यंत असेल तर इथं 16 पासून 24 येणार, D नॉट प्लस 2 केलं की तुम्हाला काय मिळणार, डायमीटर ऑफ होल मिळणार. देन थर्ड, DH इज इक्वल टू, थर्ड कंडिशन काय, DH इज इक्वल टू D नॉट प्लस 3 mm कधी ऍड करणार, क्लिअरन्स ऑफ होल 3 mm कधी ऍड करणार, इफ D नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 24 mm. जर 24 mm किंवा 24 mm पेक्षा जास्त जर तुमचा डायमीटर असेल बोल्टचा, तुम्ही जर सिलेक्ट केलेला असेल, तर तुम्हाला D नॉट प्लस 3 mm म्हणजे 24 अधिक 3 27 mm चं तुमचं काय असणार आहे, क्लिअरन्स ऑफ दी होल असणार आहे, बोल्ट होल. सो आर यू गेटिंग हाऊ टू कॅल्क्युलेट बोल्ट होल? आपल्याला जसं की मी सांगितलं, नाव सेकंड युनिट ऑनवर्ड्स लास्ट युनिट
This is the first step of your problem सॉल्विंग ऑफ प्रॉब्लेम. कुठलाही प्रॉब्लेम ज्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करणार सेकंड युनिट पासून आता लास्ट युनिट पर्यंत, पहिली स्टेप काय असणार आहे तुमची, नॉमिनल डायमीटर दिला असेल एक्झाम्पल मध्ये तर तो ह्यापैकी कोणता तर असणार आहे. आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करणार पहिल्या स्टेप मध्ये, डायमीटर ऑफ दी बोल्ट होल, डीएच कॅल्क्युलेट करायला होणार. तर डीएच कसा कसा कॅल्क्युलेट करायचं समजेल तुम्हाला. डीएच इज इक्वल टू डी नॉट प्लस 1. डी नॉट प्लस 1 कधी असणार आहे, ज्यावेळी डायमीटर लेस दॅन ऑर इक्वल टू 14 mm असणार आहे. डी नॉट प्लस 2 कधी ऍड करणार, ज्यावेळी तुमचा डायमीटर डी नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 16 to 24 mm. अँड डीएच इज इक्वल टू डी नॉट प्लस 3 कधी करणार, तर इफ डी नॉट ग्रेटर दॅन 24 mm. समजलं ह्या दोन पहिल्या टर्मिनॉलॉजीज. ओके, नाउ this write down, this is the diameter of bolt hole is very important. First two terminologies write down. Number 1, nominal diameter of the bolt hole we denote as a d naught, and examples are 14 mm, 16 mm, 18 mm, 20 mm. हे सम डिजिट मध्ये का आहेत, तर मार्केटमध्येच आपल्याला हे असे अवेलेबल आहेत. त्यामुळे कुणाचा तुमचा आणि माझा क्वेश्चन नाहीये की सर का मी 15 mm चा डायमीटरचा बोल्ट घेणार नाही किंवा 17 mm चा घेणार नाही. नाही, मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत ते तुम्ही डिझाईन मध्ये दिलं, ऍज अ डिझायनर म्हणून तुम्ही डिझाईन मध्ये दिलं की मी 17 mm चा डायमीटर घेऊन कॅल्क्युलेशन केली आणि एखाद्या ओनरला डिझाईन दिलं, तर ते डिझाईन त्या डिझाईन प्रमाणे ज्यावेळी कन्स्ट्रक्शन करायला जाल तुम्ही, त्यावेळी काय होईल, बोल्टच अवेलेबल नसणार आहे ना. मग तुम्ही काय करणार, जेवढी काय स्ट्रेंथ लागते त्या ह्याच्या प्रमाणे तुम्ही नंबर ऑफ बोल्ट्स बसवलेला असणार आहेत आणि तुम्हाला ते बोल्ट मार्केटमध्ये अवेलेबल होणार नाहीत. Okay, someone has told me, if possible sir send IS code on our WhatsApp group. Okay, I will send after immediately our lecture on your WhatsApp group. Okay. Okay, this is over. How to calculate diameter of bolt hole, DH, D naught plus 1, D naught plus 2 and D naught plus 3. This is the diameter of bolt hole. एक मार्क मिळून जातो एवढं कॅल्क्युलेशन जरी केलं तरी. सो वी हॅव टू फॉलो दी प्रोसिजर. जेवढा सोपा पण सब्जेक्ट आहे तेवढाच अवघड पण सब्जेक्ट आहे हा. फक्त प्रोसिजर फॉलो करावी लागते आपल्याला. नाव नेक्स्ट टर्मिनॉलॉजी इज द पिच डिस्टन्स that you have to calculate in next step. For each and every problem from second unit onwards to last unit, this we have to calculate. Pitch distance. So what is pitch distance? First we will see the definition and I will show you in this picture what is pitch and how to calculate the pitch distance. See, it is the center to center distance between the bolt in a row measured along the direction of the load. It is the center to center distance. Here I have written pitch. Now see the picture. Here I have written pitch. So pitch distance, it is the center to center distance between two bolts in a row measured along the direction of load. ही direction of load आहे. इथं बाण दिसतोय. This is the direction of load. माझा कर्सर मूव्ह होतोय, इज दी डायरेक्शन ऑफ लोड. या डायरेक्शनच्या लोड मध्येच मूव्ह केले जातात, सॉरी मेजर केले जातात. इन द डायरेक्शन ऑफ दिस लोड इट इज मेजर्ड. पिच डिस्टन्स इज नथिंग बट इट इज द डिस्टन्स बिटवीन टू bolts in a row and measured along the direction of load. This is the direction of load and measured. म्हणजे या इकडून इकडेच मेजर करायचं. हे पिच नाही होऊ शकत, या डायरेक्शन मध्ये पिच नाही होऊ शकत. पिच कुठल्या डायरेक्शन मध्ये येणार आहे, along the direction of the load only. Are you getting what is pitch? It is the center to center distance between the bolt in a row measured along the direction of load and it is denoted by P. It is denoted by P.
You can see here it is denoted by P. Now, how to calculate pitch distance, this P? So P is equal to 2.5 times d naught. This is very simple. How to calculate P? P is equal to 2.5 times d naught. Now, 2.5 times d naught means P is equal to, if the d naught is 18 mm. See, this d naught is 18 mm. So what we have to do? 2.5 into 18 is equal to, काय असेल ती व्हॅल्यू तुम्हाला कशामध्ये मिळेल? MM मध्ये मिळेल. कारण का हे तुम्हाला डिस्टन्स आहे, डिस्टन्स हे MM मध्ये असणार आहे. कारण का या बोलच्या सेंटर, या हा रो आहे आणि हा सेकंड रो आहे, तर याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? पिच असणार आहे. तसंच हा पण एक रो आहे, म्हणजे हे पण डिस्टन्स म्हणजे पिचच असणार आहे. मग 1 आणि 2 या जर 3 रो मध्ये 9 वोल्ट जर बसवले असतील, बघा इमेज बघा, 9 वोल्ट आहेत, किती रो मध्ये? 3 रो मध्ये बसवले असतील. आता इथं तुम्ही म्हणणार की सर व्हर्टिकल कॉलम म्हणतो आपण आणि हॉरिझॉन्टल रो म्हणतो. या केसमध्ये आपण हॉरिझॉन्टलला आणि व्हर्टिकलला दोन्हीला पण रोच म्हणणार आहे, कारण का आपल्याला ते डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. ओके, सो व्हर्टिकल जे 3 रो आहेत, त्या 3 रो मध्ये किती पिच येणार? मग 2 पिच येणार. कारण का पिच हे डिस्टन्स काय आहे? कोणत्याही एका बोल्ट लाईनच्या सेंटर पासून दुसऱ्या बोल्ट लाईनच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स आहे. आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये? लोडच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे इथं 9 बोल्ट आहेत आणि 3 रो मध्ये बसवलेले आहेत, तर 1 आणि 2 पिच येणार या ठिकाणी. समजलं? पिच किती असणार? 2. अजून एक जर लाईन असती इथं समोर, तर 3 ची तर 12 बोल्ट झाले असते. आता 9 आहेत, तिथं 12 बोल्ट झाले असते. म्हणजे 1, 2 आणि 3 पिच आले असते. समजलं का? पिच डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं? पिच डिस्टन्स P इज इक्वल टू 2.5 टाइम्स डी नॉट. डायमीटरच्या 2.5 पट हे आपण पिच आहे. हे पण कुठं आहे? हे पण तुम्हाला आयएस कोड मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो third terminology is the pitch distance, and it is the center to center distance between two bolts in a row measured along the direction of the load. So write down pitch distance first. Write down pitch distance. Pitch distance denoted by P, and write down definition. Why I'm writing giving this definition or writing down calling? Many times these 3 definitions were asked in examination for 3 marks. Define pitch distance, define edge distance, define end distance, and gauge distance. For these 3 definitions were asked in examination. So write down pitch distance. The definition of pitch distance is, it is the center to center distance between the row in between center to center distance between the bolt in a row measured along the direction of load, and it is denoted by P. So P is equal to 2.5 times D naught. Okay, plus maybe 40 मिनिटं झालेत, त्यामुळे सेशन आता क्लोज होईल. लगेच रिझ्यूम व्हा. तोपर्यंत लिहून घ्या. Or pitch distance.